अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे मनात असणाऱ्या कठीण इच्छेची पूर्तता करण्यासाठी, जे हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी, आपल्या आयुष्यात अडलेली प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल रेमेडी। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुन्हा एकदा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा असा एक उपाय सांगणार आहे, ज्या उपायाने तुमच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील। घरासंदर्भात असेल, विवाह संदर्भात असेल, नोकरी संदर्भात असेल, कर्जा संदर्भात असेल, पैशांसंदर्भात असेल, गाडी असेल, जमीन असेल, काहीही ज्या इच्छा सतत अपूर्ण राहत आहेत किंवा ज्या इच्छांमध्ये सतत अडथळे येत आहेत, अशा कुठल्याही कठीणातील कठीण इच्छांची पूर्तता करण्यासाठी तुम्ही ही टेक्निक यूज करू शकता। बघा, या 26 ऑगस्टला, या 26 तारखेला हे पोर्टल खुलं होत आहे। जेव्हा जेव्हा पोर्टल येतं, कधीतरी क्वचितच पोर्टल खुलं होतं, पण जेव्हा जेव्हा पोर्टल येतं आणि त्यावेळी जर आपण एखादी रेमेडी केली किंवा एखादा उपाय केला तर तो अत्यंत फलदायी असतो। आता या 26 तारखेला हा पोर्टल तयार होत आहे, कारण बघा 26, 2 आणि 6 यांची जर तुम्ही बेरीज केली तर होते 8 आणि हा महिना आहे 8वा म्हणजे ऑगस्ट, म्हणजे 8 आणि 8 पोर्टल अंक तयार होत आहे। या पोर्टल अंकावरती इच्छा प्राप्तीसाठी तुम्हाला ही एक रेमेडी करायची आहे। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा, मी 3 रेमेडी सांगणार आहे, तिघांपैकी कुठलीही तुम्ही एक करू शकता। सगळ्यात पहिली रेमेडी करण्यासाठी तुम्हाला तमालपत्र किंवा तेजपत्ता घ्यायचा आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये तमालपत्र असतं, जे पान आपण खडा मसाल्यात घेतो, भाजीत टाकतो, तेच पान। आता कुणी त्याला तमालपत्र म्हणतं, कुणी त्याला तेजपत्ता म्हणतं। हे तमालपत्र 8 घ्यायचे आहे। किती? 8। प्रत्येक तमालपत्रावरती पेनाने, कुठल्याही रंगाचा पेन घ्या, प्रत्येक तमालपत्रावरती पेनाने तुम्हाला 8 अंक टाकायचा आहे। हे पहिलं तमालपत्र 8, दुसरं तमालपत्र 8, प्रत्येक तमालपत्रावरती तुम्हाला 8 हा पोर्टल अंक लिहायचा आहे आणि त्या अंकाच्या खाली तुमची इच्छा लिहायची आहे। नोकरी, उद्योग, व्यापार, पैसा, संपत्ती किंवा जे काही तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवं आहे, जे काही तुम्हाला पाहिजे आहे, ते फक्त एका शब्दात तुम्हाला त्या तमालपत्रावरती लिहायचं आहे। ठीक आहे, हे केल्यानंतर काय करायचं, घरातील कुठल्याही एखाद्या दिशेला, कुठल्याही एखाद्या कोपऱ्यावर शांत ठिकाण जिथे असेल, जिथे कुणीही तुम्हाला रोखायला टोकायला सहसा येणार नाही, अशा शांत ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे आणि आपल्या समोर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे। मातीची पणती लावली, कणकेचा दिवा लावला चालेल, कुठलाही छान एक आपल्या समोर आपल्याला दिवा लावायचा आहे। आणि हे जे तमालपत्र आपण घेतलेले आहे, हे 8 तमालपत्र तुम्हाला इच्छा लिहून त्या दिव्यावर जाळायचे आहे। हे तमालपत्र दिव्यावर जाळत असताना तुम्हाला तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही खूप खुश आहात, याच अनुषंगाने जाळायचे आहे। समजा मी इथे दिवा लावलाय, तमालपत्र घेतलेला आहे, 8 अंक लिहिलेला आहे। 8 अंक लिहिल्यानंतर हे तमालपत्र उजव्या हातात घेणार, मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे आणि मी खूप खुश आहे असं म्हणून हे तमालपत्र जाळायचं। विवाहासाठी करताय, माझा विवाह जुळलेला आहे आणि मी खूप खुश आहे, मला खूप पैसा मिळालेला आहे, माझ्याकडे बक्कळ पैसा आहे, हे डोक्यात ठेवायचं, तमालपत्र जाळायचं। कर्जमुक्तीसाठी करताय, लाखोंचं कर्ज होतं पण ते कर्ज पूर्ण नष्ट झालेलं आहे, डोक्यात आणायचं आणि हे तमालपत्र जाळायचं। पूर्ण पॉझिटिव्ह अफॉर्मेशन देऊन लक्षात ठेवा, तुम्हाला हे जे तमालपत्र आहेत, हे तमालपत्र इथे तुम्हाला जाळायचे आहे। ठीक आहे, त्यानंतर याची जी हॅश होईल, म्हणजे याची जी विभूती असेल, ती तुम्हाला त्याच भागात अशी फुंकायची आहे। जिथे तुम्ही बसला तिथेच तुम्हाला ही पॉझिटिव्ह वाइब्स देणारी विभूती फुंकायची आहे। ही पहिली रेमेडी। आता तुम्हाला दुसरी रेमेडी सांगते। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक वही घ्यायची आहे, एक छान तुम्हाला वही घ्यायची आहे, कोरी करकरीत घ्या। तुमच्याकडे ऑलरेडी तुम्ही कुठल्या उपायासाठी यूज केलेली अर्धी वही शिल्लक असेल, तुम्ही ती घेतली तरीही चालेल। जी वही घेतलेली आहे त्या वहीच्या पहिल्या पेजवरती तुम्हाला एक राऊंड करायचा आहे, गोल। म्हणजे ही वही आहे, वहीचं पहिलं पान आहे, तर तुम्हाला इथे वरती एक राऊंड करायचं आहे। म्हणून मी जस्ट दाखवते। समजा ही वही आहे, तर वहीच्या वरती इथे जो वरचा भाग असतो इथे राऊंड करायचा आहे आणि त्या राऊंडमध्ये तुम्हाला 8 हा अंक लिहायचा आहे। 8 हा अंक तुम्हाला लिहायचा आहे। 8 हा अंक लिहून झाला की त्याच्यानंतर त्याच्या खाली
त्याच्या खाली तुम्हाला लिहायचं आहे मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे, मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे. आणि त्याच्या पुढे तुम्हाला पुन्हा 8 लिहायचं आहे. त्याच्या खाली पुन्हा मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे 8, असं तुम्हाला 8 वेळा लिहायचं आहे. किती? 8. त्या वहीच्या पानावर तुम्हाला 8 वेळा एकच वाक्य लिहायचं आहे आणि प्रत्येक वेळी वाक्य लिहून झाल्यानंतर त्याच्या पुढे तुम्हाला 8 8 8 हा अंक लिहित जायचा आहे. सलग 8 वेळा करायचा आहे. ठीक आहे. 8 वेळा हा उपाय केल्यानंतर ही वही बंद करायची आणि घरात एखाद्या गुप्त ठिकाणी ती ठेवून द्यायची. कुठेही तुम्ही ठेवा, पण ती गुप्त ठेवा, कुणी बघितलं नाही पाहिजे. ही रेमेडी कुणी बघितली नाही पाहिजे, अशा पद्धतीने ही वही जी आहे ती ठेवून द्यायची. ज्या दिवसापासून हा उपाय कराल, आजपासून उद्यापासून जेव्हापासून तुम्ही हा उपाय कराल, तिथून तुम्हाला कमीत कमी 26 तारखेपर्यंत, म्हणजे 26 तारखेला पोर्टल खुलं होत आहे, तर बरोबर 26 तारखेपर्यंत हा उपाय करायचा आहे. तुम्ही आज व्हिडिओ बघितला, आजपासून 26पर्यंत करा. ज्या दिवशी तुमच्या हातात हा व्हिडिओ लागेल तिथून जास्तीत जास्त दिवस हा करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जेवढे दिवस जास्त कराल ना, तेवढा तुम्हाला याचा अनुभव जो आहे ना तो जास्त मिळेल. आता कुणी 26 तारखेच्या आदल्या दिवशी बघितलं, कुणी 26 तारखेच्या 2 दिवस आधी बघितलं, तर अगदी तुम्ही 2 दिवस अगोदरपासून पण ही रेमेडी केली तरी चालेल. पण ज्यांनी आत्ता बघितले त्यांनी आत्तापासून 26 तारखेपर्यंत कंटिन्यू करा. तमालपत्राची जी पहिली रेमेडी सांगितलेली आहे ती सुद्धा आत्तापासून तुम्हाला 26 तारखेपर्यंत करायची आहे. आता तिसरी रेमेडी मी तुम्हाला सांगत आहे. तिसऱ्या रेमेडीसाठी तुम्हाला घ्यायचं आहे भोजपत्र. जिथे पूजेचं साहित्य मिळतं अशा पूजेच्या साहित्याच्या दुकानात तुम्हाला भोजपत्र सहज मिळेल. एक कागद असतो जो पूजेचाच कागद असतो, धार्मिक कागद असतो. हा छोटासा एक कागद तुम्हाला घरी आणायचा आहे. जे भोजपत्र आपण घरी आणलेलं आहे त्या भोजपत्राला थोडं सुगंधी अत्तर लावायचं आहे. घरात जे कुठलं अत्तर असेल ते सुगंधी अत्तर लावायचं आहे. त्याच्यानंतर या भोजपत्राच्या वरती तुम्हाला पेनाने, कुठल्याही रंगाच्या पेनाने त्या भोजपत्रावरती एक चौकोन काढायचा आहे. एक चौकोन काढायचा आहे आणि चौकोन काढल्यानंतर बघा तुम्ही चौकोन काढला, माझ्याकडे या पद्धतीने तुम्ही चौकोन काढला की त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा त्याच्यामध्ये 2 क्रॉस लाईन द्यायच्या आहेत. या पद्धतीने चौरसमध्ये क्रॉस लाईन द्यायच्या आहेत. प्रत्येक चौरसमध्ये तुम्हाला 8 8 हा अंक लिहायचा आहे. प्रत्येक चौरसमध्ये 8 8 हा अंक लिहायचा आहे आणि त्या प्रत्येक 8च्या समोर आपली इच्छा लिहायची आहे. आता मी इथे नोकरी 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 असं लिहित आहे. चारही ठिकाणी 8 8 लिहून नोकरी 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 नोकरी. तुमची जी इच्छा असेल, पैसा, धन, संपत्ती जे काही असेल ते तुम्हाला 4ही चौरसमध्ये काढायचं आहे. त्याच्यानंतर हा जो कागद आहे हा कागद तुम्हाला त्या वहीतून आता तुमच्याकडे भोजपत्राचा समजा कागदच असेल तो फाडायची गरज नाही, पण हे जे भोजपत्र आहे यावरती चौकोन काढून झाला, 8 8 हा अंक लिहून झाला, इच्छा लिहून झाली की ते भोजपत्राची घडी करायची. छान भोजपत्राची अशी घडी करायची. लाल रंगाचा धागा घ्यायचा. 8 वेळा तो धागा गुंडाळायचा. किती? 8 वेळा हा धागा गुंडाळून झाला की त्याच्यानंतर ही घडी आपल्या उजव्या हातात घ्यायची आणि म्हणायचं, माझी अडलेली इच्छा पूर्ण झालेली आहे, मला नोकरी मिळालेली आहे, मी खूप खुश आहे, जसं मला हवं होतं तसं सगळं झालेलं आहे, मी खूप आनंदी आहे. सलग तुम्हाला 26 तारखेपर्यंत रोज या भोजपत्राला या ज्या पॉझिटिव्ह अफर्मेशन आहेत या पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायच्या आहेत. आणि ज्या दिवशी 26 तारीख असेल, ज्या दिवशी हे पोर्टल खुलं होईल, त्या दिवशी हे भोजपत्र जे आहे ते कापरासोबत घरात चाळायचं आहे. संध्याकाळच्या वेळी कापरासोबत हे भोजपत्र तुम्हाला जाळायचं आहे. 26 तारखेपर्यंत तुमच्या आयुष्यातील कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल. तुम्हाला जे काही तुमच्या आयुष्यामध्ये हवं असेल ते 100% प्राप्त होईल. बघा, खूप साधा सोपा उपाय आहे, पण आत्तापासून तुम्ही या म्हणजे हे पोर्टल खुलं होईपर्यंत जर ही रेमेडी करायला सुरुवात केली तर नक्कीच ब्रह्मांडाची शक्ती, ब्रह्मांड म्हणजे युनिवर्सची जी शक्ती आहे ना, ती तुमच्या पॉझिटिव्ह वाईब्स बघून किंवा तुमची पॉझिटिव्हिटी बघून तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे मिळणारही नसेल तेही तुम्हाला मिळून देईल. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट